जलेश्वर वाडेकर. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. ऐकूयात नितीन शेकान सरांचा आवाज. बॅक टू कॉम्बॉक्स. चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. टॉस जिंकलाय जय मसोबा मानेरे आणि ते गोलंदाजी करत त्यामुळे जय जलेश्वर वाडेकर संघाची सलामी जोडी आपण पाहतोय अतुलनीय. यानंतर प्रतीक 11 गावदेवी हेडुटणे विरुद्ध जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेईमध्ये मॅच होईल. लक्षात घ्या दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. बघायचं आज कोणता संघ सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होईल. कौसा संघ फायनलमध्ये क्वालिफाय झालाय. जय हनुमान निजे संघ तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये ठरेल. आणि आता 4 संघ बघायचे आहेत. वाडेकर मानेरे हेडुटणे काटे या 4 मधून एक संघ सेमीफायनल आणि उद्या 8 संघ इन ऍक्शन मध्ये असतील. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व कल्याण डोंबिवली महानगरपालिके नवनिर्वाचित नगरसेवक मोरेश्वरजी भोईर साहेब त्यांना तुम्ही पाहतायत. त्यांच्या नावाची स्पर्धा सुद्धा पेसिडीच्या मैदानात आम्ही बऱ्याच वेळा पाहिलेली आहे आणि सातत्याने नागरिकांच्या संपर्कात असणारं व्यक्तिमत्व म्हणजेच मोरेश्वरजी भोईर साहेब आपण पाहतो. त्यांच्या नावाची सातत्याने चर्चा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये असते. ऋषी आलेत गोलंदाजी करण्यासाठी. ऋषी भोईर. सेकंडला अतुल भोईर आहेत. 2 सेकंडला सिद्धू पाटील आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. मनोज पवार सरांचा इशारा येतोय. बरोबर 1:44 लक्षात घ्या वेळ तुम्हाला सामने खेळायचे. 4 ओव्हरची मॅच. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलाय. पॉवर प्ले मधला पॉवर पॅक फटका. अतुल चौकार. ऋषी ऑप्स्टमच्या बाहेर होता. मनोज पवार सरांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. मॅन फ्रॉम उत्तर शिव एक चांगले क्रिकेटर. दुसऱ्या बाजूला प्रसाद सरबुद्धे सरांना तुम्ही पाहतायत. मॅन फ्रॉम डोंबिवली. अनेक वर्ष JBCC साठी खूप चांगलं क्रिकेट ते खेळलेत आणि ज्यावेळी ओपन मॅचेस व्हायच्या त्यावेळी डोंबिवलीमधनं JBCC त्रिशूल असेल हे नावं भरपूर चर्चेत राहिली. ज्यावेळी यूट्यूब सुविधा नव्हत्या. JBCC एक दहशत होती. हा चेंडू सॉफ्ट टेनचा वापर केलाय हलक्या हाताने. रनआउटची संधी होती. आता 2 धावा पूर्ण झाल्यात. यस नो सिद्धू आणि अतुलमध्ये कॉर्डिनेशन दिसलं नव्हतं. सिद्धू पाटील यांना आपण पाहिलं तर कोलोलीची स्पर्धा आली तिथे थोडंसं क्राईम आला. त्यानंतर दुखापतग्रस्त ते झाले. त्यानंतर दिवा चषकमध्ये ते खेळले नाही तरी संघ सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती. मास्टर माइंड खेळाडू आहेत सिद्धू पाटील. भरपूर वर्ष खेळत. सुनील मामा चौधरी सुद्धा आले. त्यांचे हार्दिक स्वागत. विकेट धोक्यात आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक विराजने सोडलाय झेल. अतुलला जीवदान मिळालंय. विराजकडनं चूक झाली. पहिल्या मॅच मध्ये तेजस त्या ठिकाणी होते. ज्यावेळी पहिली मॅच मानेरे संघ खेळला तिथे तेजसने खूप चांगला झेल टिपला होता आणि अतुलला जर तुम्ही जीवदान दिला तर तो मागात पडू शकतो तुम्हाला. भवानी स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहेत. ऐसे ब्रँड सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो. असे अनेक ब्रँड आहेत क्रिकेटमध्ये ज्या नावाने संघ खेळतात. ब्रँड अँबॅसेडर म्हणून प्रणितला तुम्ही पाहता. अतुल असतील. सिद्धू सुद्धा ब्रँड अँबॅसेडर आहेत. चेंडू सिद्धू एक्झॅक्ट काय करत होते. लेग स्टंपच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. 1 धावसंख्या पुढे सरकते ती 9 वरती. प्रथम बॅटिंग करत असताना जय जलेश्वर वाडेकर. बिपिन दुबे बघा तिसऱ्या दिवशी त्यांची एंट्री झाली. पहिल्या दिवशी होते का. ऋषी राईट मोर द विकेट. पुन्हा पुढे आलेत. आता सिद्धूचा योग्य कॉल आहे. धाव झाली नसती. व्हाईट बॉल आहे. रनआउटची विकेट गेल्यानंतर थोडासा चर्चा भरपूर होते क्रिकेट या खेळामध्ये. खेळाडू कक्षामध्ये असेल प्रेक्षकांमध्ये. त्यामुळे योग्य कॉल देणं गरजेचं आहे.
10 धावा धापल होते आपल्याला पाहायला मिळतात. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या आहे. जय जलेश्वर वाडेकर 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं धावा बऱ्याच वेळा येतात तुम्ही पाहताय. सिद्धूची विकेट डोक्यात आहे. झेल होईल का? आणि आता आशिषने एक चांगला झेल टिपलाय. आशिष जोशी तिथे होते. सिद्धू पाटीलची खेळी समाप्त होईल. खातं उघडता आलं नाहीये सिद्धूला या मॅचमध्ये. सिद्धू 0वरती बाद. फटका जबरदस्त आहे. प्रणित मैदानात आले आणि बॉलला पाठवलाय. बघायचे पंचांचा इशारा काय ते चेक करतात. आय थिंक चौकार आहे. चौकार आहे. 14 धावा धापल होते आपल्या पाहायला मिळत आहेत. प्रणीतच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय ऋषीच्या विरोधात. ऋषीने सिद्धूची विकेट घेतली. सिद्धू या मॅचमध्ये 0. चौकार आहे. चौकार. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधला. क्रॉस द लाईन खेळत आहेत. चांगली फिल्डिंग. नितेश तिथे होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अतुलला एक जीवदान जरूर मिळालं या मॅचमध्ये. तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा धापरकती लागल्यात. 1 गडी बाद. जय जलेश्वर वाडेकर. मध्ये 15 धावा आल्यात. आता दुसऱ्या ओव्हरची सुरुवात. बघायचे गोलंदाजी करण्यासाठी तेजस भोईर आलेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीचे सर्वा अनिल भोईर साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अनिल भोईर साहेबांचं आगमन झालंय. देवीच्या पाड्याचे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या आपण 15वरती पाहायला मिळते. आणि याच सरासरीने बॅटिंग झाली वाडेकरची तर 60 धावा होतील 4 ओव्हरमध्ये. आणि ते इतक्या सोप्या नसतील चेस करायला. मात्र बघायचंय तेजस कमबॅक करेल का. मग अशी सोनारपाडा टीमच्या विरोधात चांगली गोलंदाजी केली होती. तेजस, विवेक, ऋषीनेही चांगली गोलंदाजी केली होती. आता ऋषीने 15 दिले आहेत. मात्र ते पॉवर प्लेचं षटक होतं. 4 ओव्हरची मॅच. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. तेजसचा पहिलाच बॉल. नितेश पाटील या टीमचा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्याकडनं 2 धावा बऱ्याच वेळा तुम्हाला मिळणं थोडंसं कठीण. असं ॲक्युरेट फेकी असते त्याची. फिल्डिंगने इम्प्रेस करतो नेहमीच नितेश. बॅटिंग सुद्धा नितेश चांगली करतात. 16 धावा झाल्यात. 1 गडी बाद. 16. अतुल 7 वरती नाबाद आहेत. तेजस स्वीपचा फटका चांगला आहे. मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटची संधी होती. थ्रो फेकी विवेक जे ऑन द स्टंप आली असती तर.
आणि एक बॉल अगोदर प्रवीणने आता आय थिंक सांगितलं होतं बॉल तुझ्याकडे येईल, कारण अतुल हे फटके वारंवार खेळतात बऱ्याच वेळा. धावसंख्या 17. प्रणित स्ट्राईक एंडला येतात. प्रणित पाटील, सिद्धू पाटील, अतुल भोईर, प्रशांत, सर्वेश, केतन चौधरी असतील. चांगलं बॅटिंग लाईनअप चांगलं आहे. चांगला चेंडू होता. फुटवर्कचा वापर नव्हता या बॉलमागे. ॲक्शन रिप्ले आपण बघूया. तेजस जबरदस्त गोलंदाजी करतायत. आताच आपल्या व्यासपीठावरती अनिल भोईर साहेबांचं आगमन झालं. त्यानंतर हर्षद ठाकूर साहेबांचं आगमन झालं सोनारापाड्याचे. त्यानंतर सचिन पाटील साहेब, श्री मलंगडवाडी, तिन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तेजस रिबस रिबस दुधारी तलवार आहे. बऱ्याच वेळा या फटक्यांवरती डॉट बॉल येतात आणि तो डॉट बॉल आलेला आहे कारण तेजस चांगली गोलंदाजी करतायत. सलग 2 चेंडू डॉट टाकलेत. तेजस सलग 2 चेंडू डॉट टाकले तेजसने. आई चांगला चेंडू होता. असे रक्षक वेगाने आलेत. लॉंग ऑफ वरनं हरेश तिथेत, स्वतः कॅप्टन. इथेही सिंगल मिळाले. या षटकात जबरदस्त गोलंदाजी केली आतापर्यंत. 5 बॉलमध्ये 3च धावा दिल्यात. पहिल्या षटकात बिपिन आम्हाला सांगतात 15 होत्या, 18 झाल्यात, म्हणजे 3च धावा. एक्सप्रिया फार एंडकडनं आपण पाहतोय तेजसला. जेव्हा जेव्हा कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजी केली जाते तेव्हा धावा येतात. आता तेजस एक जबरदस्त गोलंदाज आहे. विकेट हॅट्रिक, मिडन षटक, रिव्हर्स खेळेत, रनआउटची संधी असेल, नाही. चांगली बॉलिंग. 4 धावांचं षटक फेकलेलं आहे. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकात वाडेकर संघाच्या धावा होत्या 15 आणि या षटकात फक्त 4 धावा आल्या आहेत. कमबॅक झालाय जय मसोबा मानेरे टीमचा. 2 षटकांचा खेळ संपलाय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. काटई विरुद्ध प्रतीक 11, गावदेवी हेडुटणे असंघ. या सीझनमध्ये प्रतीक 11, गावदेवी हेडुटणे असंघाची कामगिरी जबरदस्त राहिलेली आहे. उबालीच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं रनर अप. डे फॉर्मेटमध्ये सुद्धा बऱ्याचशा स्पर्धा जिंकलेल्या आहेत. वाकले ते स्पर्धा तुम्ही पाहिली, तिथेही तो चॅम्पियन संघ होता. नार्वेची स्पर्धा पाहिली, तिथेही चॅम्पियन होता. विवेक आलेत गोलंदाजी करण्यासाठी. दोन षटकात 19 धावा झाल्यात. ऋषी थोडंसं फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. आज विकी जोशी नाहीयेत, लहू म्हात्रे नाहीयेत, विशाल भोईर नाहीयेत, म्हणजे 3 खेळाडू नाहीयेत बघा. आणि चांगले फलंदाज आहेत. विशाल चांगले बॅटर आहेत. लहू म्हात्रे पॉवर हिटिंग नेहमीच लहू म्हात्रे यांची तुम्हाला पाहायला मिळते. आणि विकी या टीमचा मुख्य गोलंदाज म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. मात्र होतं असं बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खेळाडू असतील. फेब्रुवारी महिना आहे त्यामुळे या गोष्टी पाहायला मिळतात. 2 षटकात 19 झाल्यात. आता धावा कराव्या लागतील जय जलेश्वर वाडेकरला आणि खास करून अतुल आणि प्रणितला धावा हव्यात. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर होता, सोडून दिले वेल लेफ्ट करत असताना. कारण अंडरआर्म क्रिकेट भरपूर प्रमाणात खेळतात अतुल, प्रणित. कल्याण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा जबरदस्त खेळ राहिला तो या दोन्ही खेळाडूंचा. धावा झाल्यात 20. अजून इथून 12 बॉलमध्ये कमीत कमी 25 ते 30 करावे लागतील. कारण समोर मानेरे संघ आहे. बॅटची एज लागली आणि फलंदाज बाद होईल. अतुलची खेळ इथे समाप्त झाली आहे. प्रवीण जोशीने एक चांगला झेल टिपलाय. ज्या अतुलला जीवदान मिळालं होतं तोच अतुल 9 वरती बाद झालाय.
20 धावा. धावबॉल कधी लागलेले आहेत. सर्वेश पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. अष्टपैलू खेळाडू आहेत. यावर्षी आपण पाहिलं तर पालेगावची स्पर्धा अक्षरशः गाजवली होती बॅटिंग मध्ये. फुल टॉस. ऋषी भोईरे त्यामुळे चूक होणार नाहीयेत. सर्वेश शून्यावरती बाद. मध्ये 4 विकेट आणि बघायचंय विवेक तिसरे हॅट्रिक पूर्ण करतील का या स्पर्धेतील. बाबूशेठ पाटील चषक 2026 आपले सर्वांचे लाडके प्रजेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा आणि भरपूर संख्येने पाहुणे त्यांना भेट देण्यासाठी सुद्धा आलेले आहेत. हॅट्रिक बॉल आहे. बॉल उंच गेलाय. आशिषचा जजमेंट चांगला आहे आणि हॅट्रिक पूर्ण झाली आहे. प्रशांत शून्यावरती बाद. विवेकच्या नावावरती हॅट्रिक. या स्पर्धेतील तिसरी विकेट हॅट्रिक. तो कारनामा केले हॅट्रिक पूर्ण केली. हरेश भोरेना तुम्ही पाहताय आताच काही दिवसांपूर्वी त्यांची एंगेजमेंट सेरेमनी झाली आणि त्यांच्या वाईफने बघा 70 ची कॅप, बॅट, शूज त्यांना दिलेले आहेत. क्या बात आहे. तेव्हापासून हरेशचे लक सुद्धा सुरू झालेत आणि मानेरे संघाचे लक सुरू झालेत. सोनारपाडा चषक मध्ये आपण पाहिलं तर बाईक सुद्धा मिळाली आणि सोनारपाडा चषक मध्ये ही मॅच झाली होती. वाडेकर आणि मानेरेने तिथे बाजी मारली होती. व्हाईट चेंडूचा इशारा आलाय. ही चर्चा झाली होती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कपिल पहिला बॉल रिव्हर्स ट्राय करतील. म्हणजे किती हुशार असतात प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, त्यांना माहिती आहे बघा कपिल काय करू शकतात. पहिलाच बॉल ते फेस करत होते. व्हाईटचा इशारा आला 21. विवेकने चांगली गोलंदाजी केली. हॅट्रिक घेतले. 2 व्हाईट सुद्धा टाकलेत. अपील 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 स्ट्रॉंग आहे विवेक सांगतायत. कदाचित लेग स्टंपच्या बाहेर असावा. डॉट बॉल. विवेक चांगली गोलंदाजी करतात. नाही, कल्याण प्रीमियर लीग पासून विवेक चर्चेत आले खरे तर. आधी ते खेळले या संघामध्ये, मात्र कल्याण प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तिथे सर्वच शहरी खेळाडू होते. तिथे मॅन ऑफ द मॅच घेतली आणि बघा नाही लेग स्टंपच्या भरपूर बाहेर आहे. स्ट्रॉंग अपील होती. विवेक रिवर्स. 2 धावा इथे मिळालेत. लेग बाईस. तेवीस धावा झालेल्या आहेत. 4 विकेट गेल्या. जय जलेश्वर वाडेकरच्या तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. तेवीस धावा झाल्या. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चला टॉस साठी उपस्थित राहायचे काटे आणि प्रतीक स्पोर्ट. कौदेबी हेडूटने अविनाश. खराब बॉल होता, त्याला पाठवून दिलाय लॉंग लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 आर.
सुनील बर्डे नेतिवली यांच्याकडनं जी विवेकने हॅट्रिक घेतली त्याच्यासाठी 2,000 रुपये आमच्याकडे जमा आहेत. सुनील बर्डे यांच्याकडनं धावा 29. बॉल गेलाय का? ओके ओके. 3 ओव्हर झाले. जुना बॉल असेल तो चॉईस नसेल. 3 ओव्हर झाल्यावर जुना बॉल आहे. 4 ओव्हरला पण आणि 5 ओव्हरला पण आधीच सूचना दिल्या आहेत. सुनील बर्डे यांच्याकडनं 2,000 रुपयाचा कॅश प्राइज विवेकला आमच्याकडे जमा आहे. नितिलवीचे आहेत. मॅच संपल्यानंतर घेऊन जायचे विवेक. विवेक बर्डे. कपिल अजून त्या बॉलकडे बघतायत. मात्र मॅच सुरू करा. प्रणित नवीन आहे का? जुना चेंडू चॉईस नसेल. धावा झाल्यात 29. प्रणित जोपर्यंत मैदानात आहेत कधी 40, 45 आणि 50 होऊ शकतात. धावा 29 झालेल्या आहेत. ते इतकं क्षमता आहे प्रणितकडे. एकोणतीस धावा दाखल करतो आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा केस संपलाय. मॅच बॉल आलाय का? नाही, घेऊन कोण आला मॅच बॉल? या लवकर. फेका. फेकलाय का? वाडेकरचे आहेत मला वाटतं. मोनू. धन्यवाद मोनू. धावसंख्या 29 वरती 4 शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. त्यामुळे दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. हेडूटने आणि जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल 4 षटकांची. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता पण वाईट चिकून करतात. 30 धावा झालेत. हरेश आलेत. स्प्रे मागितला त्यानंतर कपिलची आठवण झाली. 30 धावा झाल्यात. शेवटची ओव्हर. सहा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 30 धावा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कपिल पाटील, पिंट्या जोशी हे कॉमेंट्री बॉक्समध्ये आल्यानंतर त्यांना काय वस्तू लागतात हे माहिती आहेत आम्हाला. हरीश शेवटच्या ओव्हरमध्ये 4थं षटक. हा चेंडू वाईडिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. तेजस. मग अशी अतुलचा झेल सुटला होता. आता प्रणितचा झेल सुटलाय. एकच धाव घेतली. 31 धावा झालेत. हरीशला विकेट मिळाली असे. तेजस भोईर बघा ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीची सध्या चर्चा भरपूर आहे. आताच 2 लाखाच्या पेक्षा जास्त प्राइज असणारा कॅमेरा सुद्धा त्यांनी घेतला. त्याचा वापर आपण उंबाडेच्या आमदार चषकमध्ये पाहतोय. 31 धावा झालेल्या आहेत. एकतीस धावा झाल्यात. कपिलने एक षटकार मारलेला ऑलरेडी. मग अशी जो लांब षटकार होता कपिलचा. बघायचा कपिल पुन्हा प्रयत्न करतील का. समोर हरेश आहेत. राईट मोर द विकेट. बत्तीस धावा झाले. 4 गडी बाद. 4 चेंडूचा केस शिल्लक आहे. बघायचे वाडेकर संघ 24 बॉल 24 ची मॅच सुद्धा जिंकण्याचं विक्रम या संघाच्या नावावरती राहिलेलं आहे. नांदिवली कुळे नांदिवलीचं जे मैदान सेमीफायनलची मॅच फक्त 24 धावा केल्या होत्या वाडेकरने. मात्र अपोजिट टीमला 15 की 16 वरतीच रोखलं होतं. तुम्ही बॉलिंग युनिट चांगली आहे. 32 धावा झाल्यात. हरेश राईट मोर द विकेट.
फुल टॉस बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. सुनील मामाने विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. धावा झाल्यात 39. येणारा चेंडू फ्रीट असेल. ज्या हरेशने पहिल्याही मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी त्याच हरेशने बिमर टाकला. आणि बऱ्याच वेळा असं वाटतं ज्यावेळी हरेश ज्या एंडनी गोलंदाजी करतात तिथून धावा होत नाही असं नाहीये. मारले तर होतील आणि प्रणितने मारलाय. राईट मोर द विकेट. फ्रीटचा बॉल होता मिड विकेटच्या दिशेने. गॅप भरपूर मोठी आहे. दोन धावा पूर्ण झाल्यात. कपिलला असं वाटलं चौकार गेलाय. ऋषीने बॉल लगेच फेकला नव्हता. 41 41 धावा झालेल्या आहेत. 4 गडी बाद 41 धावा आल्या. धावा नव्हत्या. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रणित पाटील, सिद्धू पाटील, प्रियांशु पाटील आपण पाहतोय. पाटील कुटुंबातील बरेचसे खेळाडू एका संघामध्ये आपल्याला खेळताना दिसतात. फुल टॉस बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. प्रणितच्या बॅट मधून आलाय दुसरा सिक्सर. मध्ये फक्त 23 धावा होत्या वाडेकरच्या आणि मागचे 5 बॉल आपण जर पाहिले तर 24 धावा आल्यात. हेच तर क्रिकेट आहे. धावा झाल्या 47. वाडेकर संघ 8 ट्रॉफीज याचमुळे या संघाने जिंकलेले आहेत. हरीश राईट मोर द विकेट. ऑन साईडला खेळायचं होतं. कपिलला धाव हवी आहे ते सांगतायत असं. मात्र प्रणितने सांगितलं की थांबायचंय. कपिल बघा नाराज आहेत थोडेसे. स्ट्राईक हवी होती आय थिंक त्यांना कारण शेवटचा बॉल शिल्लक आहे. 47 वरती 4. यानंतर टॉस होईल. दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे हेडुटणे आणि काटई. एकच धाव मिळाली. 4 गडी बाद 48. 4 गडी बाद 48 धावा कुठल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना जय जलेश्वर वाडेकर संघाने 12.00 सरासरी. सिद्धूला माहिती आहे या धावा चांगल्या आहेत. इथून आपण फाईट करू शकतो. चला काटाईचे कॅप्टन. आजचा दिवसच आपण पाहिलं तर पॅनल्टी त्यानंतर कॅप्टन उपस्थित होत नाहीयेत. तोपर्यंत सत्कार आम्ही करतोय. अनिल भोईर साहेब इथे उपस्थित. त्यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. तर या अनिलजी भोईर साहेब. चला काटाई टीमचे कॅप्टन.
दुसऱ्या इनिंगचा बॉल पडण्याच्या अगोदर जर आला नाही तर 3 रनची पेनल्टी लागेल. 4 संघांना ऑलरेडी लागलेली आतापर्यंत आजच्याच दिवसात 4. ही 5वी मॅच सुरू आहे. या मॅच मध्ये फक्त पेनल्टी नाहीये. त्यानंतर हर्षद ठाकूर साहेब उपस्थित आहेत. सोनारपाड्याचे त्यांचे सत्कार होईल. तर या हर्षद ठाकूर आपलाही सत्कार होईल. अठ्ठेचाळीस धावा झाल्यात. 49चा पाठलाग करायचा आहे. हर्षद ठाकूर यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर सचिन पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. श्री मलंगडवाडीवरून इथे उपस्थित झाले. त्यांचा सत्कार होईल. तर या सचिन पाटील साहेब जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. सचिन पाटील यांचे सन्मान इथे होत असताना श्री मलंगडवाडी आपण पाहतोय इथून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं समीर पावशे साहेब इथे उपस्थित आहेत. काटे मानिवलीवरून इथे उपस्थित राहिले. तर या काटे मानिवलीचे समीर पावशे साहेब. समीर पावशे साहेब इथे उपस्थित आहेत. काटे मानिवलीचे त्यांचे सत्कार करणार आहोत. प्रजेश दादा पाटील या स्पर्धेचे आमचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक करण काळन सर आपल्या सोबत जोडले जातील दुसऱ्या डावामध्ये. 48 झालेत. 49चं टार्गेट आहे. टॉस करण्यासाठी मी रोशन भाने आणि हर्षल भोईर यांनी विनंती होतो की आपण या टॉस करण्यासाठी. दोघांना विनंती असेल आपण या. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. योगेश भाने यांना विनंती आपण या ठिकाणी या. या योगेश दादा या. बाबू शेठ आणि प्रिशा. प्रिशा 11 जयनमान असा कॉल केला आणि ते चाललेले. काटे संघाने टॉस जिंकलेले. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. पुढच्या मॅचमध्ये त्यामुळे प्रतीक 11 या संघाला O2 कॉमेंट्री बॉक्स. नंतर आम्ही सन्मान सुद्धा करणार आहोत 2 ओव्हर नंतर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. हनुमान क्रिकेट संघ अडवली आयोजित बाबूशेठ पाटील चषक 2026 मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपण पाहत आहोत. सर्व मित्र परिवार असेल, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व दिग्गज मंडळी आज या मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आहे. ऑन साइड लावे त्या बॉल. सध्या मिड विकेटचा फिल्डर येतोय, व्यवस्थित पकडले त्याने कॅच. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रवीण जोशी बाद. पाटलांचा बैलगाडाने नाद केलाय, घाटातही केलाय, मुंबईला देखील केलेला आहे. अडवली गाव बैलगाडा क्षेत्रामध्ये फार मोठं आहे. अडवलीकरांचा नव्हे तर सगळ्याच तो कल्याणकरांचा देखील आहे. मथुर, राहुलदादा पाटील. 2 ला पहिली विकेट. आशिष जोशी डाऊन दी ग्राउंड, ओव्हर टू बॉलर रेड, लॉंग ऑन ला क्लिअर करतोय, चौकार.
49चा चेस आहे आणि इकडे चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळाला. प्रवीणच्या विकेट नंतर आशिषच्या बॅटमधून शॉर्ट बॉल होता. पूल करत असताना फटका फसला मिड ऑन वरून. अतुल मिड विकेटला कॅच ड्रॉप. सहज सोपा वाटणारा झेल सुटला आणि 49 डिफेंड करत असताना इकडे कॅचेस पकडणं गरजेचं आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये जरूर तिकडे सिद्धू यांच्याकडून तो आक्रोश आपल्याला पाहायला मिळाला. पण मी म्हणेन कॅच मिडॉनच फिल्डरची होती. अतुलने ती कॅच पकडायला पाहिजे होती. तो पोहोचला देखील होता. कॅच त्याची होती. काही चेंजेस आपल्याला फिल्डिंग मध्ये पाहायला मिळतात. लॉंग ऑफ डाऊन दी ग्राउंड होतं. त्याला आता आतमध्ये बोलवण्यात आलेलं आहे. दोन्ही फिल्डर ऑन साईडला सेट करण्यात आले आहेत. सिद्धू यस्टनच्या मागे वाडेकर म्हटलं की फिरकीचं माहेरघर आहे आणि सध्या कपिलला यस्टनचं मागूनच गाईड केलं जात आहे. अटेम्प्ट चांगला होता स्विच हिटचा. मात्र बॉल बाहेर निघत जरी असला, रेंज मध्ये जरी असला तरी आशिषच्या बॅट वरती तो आला नाही. मागच्या बॉल वरती त्याला जीवनदान मिळालं आणि हाच तो मागचा बॉल बाहेरच निघत होता. रेंज मध्ये होता बॉल, मात्र बॅट वरती आला नाही. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. खोलात बॉल फॉलो थ्रो मध्ये चान्स असेल का? फार वेगाने हरीश पोहोचलाय. सो शेवटच्या बॉलवरती एक धाव आली. मी म्हणेन हे 9 धावांचं षटक इकॉनॉमिकल आहे. पॉवर प्ले मध्ये माग नाही धावा. 9 ला पहिली विकेट आली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि या मॅच मध्ये आता 18 बॉल 40 धावांची गरज आहे जय मसोबा माणरे संघाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 9 धावा धावफलकावरती आहेत आणि एक विकेट देखील. 18 बॉल 40 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. बॅटिंग करत असताना मसोबा माणेरेला जिद्दी टीम आहे. वाडेकर जेव्हा जेव्हा धावसंख्येला डिफेंड करत असते त्यांचं बॉलिंग युनिट एकत्रित काम करतं. आता ते पाहूयात कसं काम करणार आहे. प्रवीणची विकेट आली आहे. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. 24 धावा बनवल्या होत्या. पण आताची जबाबदारी आशिष जोशी आणि हरीश भोईरची असणार आहे. हरीश भोईर देखील इन्फॉर्म आहेत. या सीझन मध्ये आपल्या कारकिर्दीमधली मालिकावीरची बाईक त्यांनी पटकावलेली आहे. प्रणितला त्याच्या कारकिर्दीमधली बाईक मिळालेली आहे. अतुल या अगोदर त्याच्याही नावावरती बऱ्याचशा बाईक आहेत. सिद्धू पाटील असतील. कपिल मात्र थोडासा वंचित आहे आतापर्यंत. खोलात बॉल फॉलो थ्रो मधून अतुल आलाय. धाव भेटणार नाही. डॉट आलाय. हे डॉट बॉल आहेत मॅचला बनवणारे आहेत. आफ्टरनून सेशन मध्ये आपण 2:21 झालेले. दुपारचं सत्र. उष्णता वाढत चालली. मागच्या 4-5 दिवसांचा विचार केला थंडी कमी झाली. रात्री थंडीचं पर्सेंटेज कमी झालं आणि दुपारी उन्हाचं पर्सेंटेज वाढलेलं आहे. उष्णता भरपूर आहे. त्यामुळे अडवलीकरांनी मैदानाच्या आतमध्ये अंडरग्राऊंड फ्रीज बनवलेलं आहे. तुम्हाला कधीही पाहिजे तेव्हा तुम्ही पाणी पिऊ शकता. शरीराला कॅलरीची गरज जरूर असे. आउटसाइड एज होती. विकेट किपर पासून थोडासा दूर. थर्ड मॅन लढवता आला नाही. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. फर्स्ट स्लिपला तर बॉल होता पण विकेट किपरने कदाचित ट्राय करायला पाहिजे होतं. हा देखील प्रश्न होता. पण ज्या वेगाने बॉल येतो त्यामुळे क्षणभरात त्या गोष्टी करणं थोडं कठीण देखील आहे. सिद्धू पाटील मागच्या काही स्पर्धांमध्ये पाहायला इंजुरी देखील होती. पण तरी देखील ती इंजुरी असूनही देखील मी त्यांना मैदानाच्या आतमध्ये बघितलं होतं. फार जिद्दी खेळाडू आहेत. गेले कित्येक वर्ष या संघाला ते लीड करत आहेत आणि त्यांच्या तालमीमध्ये घडलेले सगळे आहेत. मैदानाच्या आतमध्ये तो बऱ्याच वेळेला शांती असतो, बऱ्याच वेळेला अग्रेसिव्ह असतो. आणि कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट खास करून वाडेकर टीम बऱ्याचशा उलटफेर करत असताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे हा जो सामना माणेरे देखील चांगली फाईट देते त्यांना. शॉर्ट बॉल पूल करत असताना बॉल कार्पेटने चाललाय मागे. वाईडिश लॉंग ऑन प्रणित. डबलला चान्स हरीशची होती. कॉल जरूर त्याचा होता. मात्र शेवटी बघितलं की प्रणितचा थ्रो येतोय. थांबावं लागेल आपल्याला. सिंगलने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 15. आणि अजून या मॅच मध्ये आपण विचार केला तर बॉल बाकी आहेत ते
15 आणि 15 बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम मानेरीला बनवायचं आहे 34. 34 धावांची गरज आहे. कम्प्युटर स्कोरर आहेत आमच्यासोबत आता बिपिनजी दुबे. या अगोदर भूषण माने देखील जबरदस्त भूमिका ऍज अ स्कोरर. लॉफ्ट केलाय बॉलला, प्रचंड ताकद. नो चान्स फॉर दी फिल्डर. काय फटका आलाय लॉंग ऑनला क्लिअर करणारा हरेशचा सरळ रेषेमध्ये षटकार. सरळ रेषेमध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. थेट लॉंग ऑनला क्लिअर करणारा. पहिला बॉल मागच्या 9 बॉल नंतर 10वा चेंडू त्याला भेटला आणि तो त्याने सीमारेषेच्या बाहेर मारलाय. आक्रमणाला सुरुवात झाली आहे. 49च्या चेस मध्ये 21 बनलेले आहेत मानेरीकडून. लोवा फुल टॉस, मात्र इथे मिस टायमिंग. कपिलने फार वेगाने बॉल वरती झेप घेतली होती, मात्र त्याला बीट करून बॉल गेलाय. ही कॅच नव्हती हे सिद्धूलाही माहिती आहे, पण त्याचं म्हणणं होतं की इकडे एकच धाव जायला पाहिजे होती. मिस्टेक झाली आहे. चौकार आलाय आणि हरेशच्या बॅट मधून इकडे आला. 2 बॉल मध्ये 10 धावा. वेगाने धावा संख्या पुढे चालले. स्कॉमॉन्स ऑन 25. 25 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहत आहोत. इक्वेशन बदलते. बॉल बाकी 13 आणि 13 बॉल मध्ये 24 धावांची आता गरज आहे फक्त बॅटिंग करणारा मसोबा मानेरी संघाला. शेवटचा बॉल अतुल. 16 धावा आतापर्यंत झाल्यात खरंच या ओव्हर मध्ये. ऑफ स्टंपचा बार. ओहो, स्क्रॅप दी विकेट. स्क्वेअर कट. जबरदस्त फटका आलाय. हरेशच्या बॅट मधून आणखी एक चौकार. 3 बॉल मध्ये 14 त्याने बनवल्या. 2 ओव्हरचा खेळ संपला. 29 बनलेले आहेत मानेरी संघाकडून. उर्वरित 12 बॉल मध्ये बनवायचं फक्त 20. जबरदस्त बॅटिंग. लास्ट ओव्हर मध्ये धावा जोडल्या त्यांनी. 20 धावा आणि त्यामुळे आता इकडे उरलात त्या फक्त 20. 12 चेंडू मध्ये आपल्याला 29 धावा पाहायला मिळतात पहिल्या. जरी प्रवीणची विकेट गेली असली तरी मोर्चा आशिषने सांभाळला आणि हरेशने सांभाळला. 7 बॉल 12 आशिष, 3 बॉल 14 हरेश भोईर. सर्वेस आलेत आता. फिरकी पटू आहेत, लेग स्पिनर आहेत. बघूयात पण हे जे षटक आहे मॅचचा टोन सेट करणार आहे. ऑल ओव्हर फुल टॉस. स्वीप केलाय बॉल सीमारेषेच्या बाहेर. फुल टॉस टाकलाय आणि थेट पाठवलाय त्याला आशिषने. साधावा. आणि टॉप ऑर्डर मधील 3ही बॅटर बायकर मॅन आहेत मानेरेचे. आशिष जोशीला देखील बल्लानीच्या मैदानावरती बाईक भेटलेली आहे. पालेगावला प्रवीण जोशी आणि नुकतीच हरेश भोईरला सोनार पाड्याच्या स्पर्धेमध्ये षटकार आला. मॅच बनली 14 पाहिजेत. इकडे आता जास्त बाहेर टॉप स्पिन जरूर होता, बट तो जास्त बाहेर एक्झॅक्ट तो आपण बघितला तर ऑप्शनचा फारच बाहेर पिच केला होता आणि तिकडून जास्त बाहेर लेग स्पिन. धावा सध्या पुढे पोहोचल्यात 36. यावेळेला गोगले होती. आत आणलं होतं. बॉलला कट केलाय कव्हरच्या गॅप मध्ये. धावतोय शेवटी फिल्डर फार वेगाने तिकडे. भूषण. धावा 2 आलेल्या आहेत. स्पिनर सेकंड खेळत असताना तुमच्याकडे योग्य तंत्र पाहिजे आणि ते आशिष जोशीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. थांबत आहे, बॉलला पाहतोय, रीड करत आहे.
रिलीज पॉइंटला, कारण रिस्ट सोबत फिंगर दोन्ही फिरवले जातात सर्वेश कडून, त्यामुळे त्याला ओळखणं थोडंसं कठीण आहे. ही जी गुगली आशिषला समजली. 38 वरती धावसंख्या. आता चूक झाली आहे मागे सिद्धू कडून. बॅटर बीट, विकेट कीपर बीट, लॉंग स्टॉपला बॉल, बाईचा सिग्नल, चौकार. सिद्धू अशा पद्धतीने फार तुम्हाला कमी पाहायला मिळतील. मात्र इकडे आता असं वाटतं मॅच सोडली की काय. पुढच्या मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीम्स काटे आणि हेदुडणे मंचासमोर येऊन थांबा मित्रांनो. जयदुर्ग माता क्रिकेट संघ काटे आणि प्रतीक 11 गावदेवी हेदुडणे. दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ केला पहिल्या मॅच मध्ये आणि आता या स्पर्धेचा दुसऱ्या राऊंड मधील दुसऱ्या मॅच मध्ये समोर आहेत. काटेने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा डिसिजन आहे. सो प्रतीक 11 गावदेवी हेदुडणेला बॅटिंग करायची आहे. खेचून मारलाय, विजयाचा भोईरचा बेधुंद करणारा षटकार. माणेरेने विजय मिळवलाय, अभिनंदन. सोनारपाडा चषकामध्ये देखील जबरदस्त परफॉर्मन्स वाडेकरचा अगेन्स्ट सुरेश कडून आपण बघितला होता. इकडे दोघांची पार्टनरशिप जबरदस्त पाहायला मिळाली आणि 9 विकेट्सने हा सामना 7 बॉल राखून जिंकला जय मसोबा माणेरे संघाने. हार्डलक जय जलेश्वर वाडेकर. सुरुवातीचं पहिलं षटक मात्र इकॉनॉमिकल होतं. देन अतुलच्या अगेन्स्ट 20 आले आणि इकडे सर्वेश अगेन्स्ट देखील ज्या काय उरल्या होत्या 20 त्या देखील आलेल्या आहेत. मॅच समरी स्क्रीन वरती आहे आणि आपण जात आहोत आता पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. ज्या ठिकाणी आपण देऊयात सामनावीर सामनावीर खरं तर पहिल्या डावामध्ये ज्याने गोलंदाजी चांगली